बीडमधील विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचं राजकारण सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे। कारण लैंगिक छळ करणारा आरोपी शिक्षक हा बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय। त्याचवेळी सरकारनंही बीड अत्याचार प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केलेली आहे। बीड अत्याचार प्रकरणी एसआयटी चौकशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा, आरोपींवरून मुंडेंचे क्षीरसागरांवर आरोप, क्षीरसागरांनी मसाजोगवरून मुंडेंना डिवचलं। बीडमध्ये एका विद्यार्थिनीवर 2 शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। पण आता विद्यार्थिनींच्या या लैंगिक छळ प्रकरणाला राजकीय वळण मिळालंय। कारण राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री धनंजय मुंडेंनी या प्रकरणात उडी घेत थेट बीडचे आमदार संदीप क्षीरसागरांनाच लक्ष केलं। लैंगिक छळ करणारा आरोपी बीडचे आमदार क्षीरसागरांचा राईट हँड असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला। तसंच दोन्ही आरोपी आणि संदीप क्षीरसागर यांचे सीडीआर काढावेत अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे। एक महत्वाचा, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या 3 लोकांचे सीडीआर काढणं फार आवश्यक आहे। त्यात ज्याचा जो राजकीय आश्रय देतो तो आणि हे दोन्ही प्राध्यापक। धनंजय मुंडेंच्या या आरोपानंतर संदीप क्षीरसागरांनी पलटवार केला। या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल झाल्याचं क्षीरसागरांनी स्पष्ट केलं। तसंच मुंडेंप्रमाणे आपण लपून बसलो नसल्याचं सांगत क्षीरसागरांनी मसाजोग प्रकरणातल्या मुंडेंच्या मौनावर घणाघात केला। तरी ज्या क्षणी पीडितांनी या संदर्भातली तक्रार एसपीला केली त्याच दिवशी त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। तुमच्यासारखे 150 दिवस मी गायब नव्हतो झालो कुठं। तुमचं मंत्रीपद गेल्यामुळे त्यांना कुठं ना कुठं अजून सुद्धा दुःख आहे। तसं त्यांनी या गुन्ह्यातच जसं बोलतात येते तसं मसाजोगच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी अग्रेसिव्ह भूमिका घेतली पाहिजे होती। आम्ही तर म्हणतोय तपास करा। बीडच्या लैंगिक अत्याचारावरून एकीकडे राजकारण तापलेलं असताना विधिमंडळातही त्याचे पडसाद उमटले। विधिमंडळात या विषयावर हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी महिला IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याची मागणी केली। त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचं गांभीर्य आणि संवेदनशीलता पाहता लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली। अनेक किती मुलींसोबत त्या ठिकाणी असा व्यवहार झालेला आहे असंही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती बघत असताना आणि याच्यामधली संवेदनशीलता ही लक्षात घेऊन आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या IPS महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी आम्ही तयार करू। बीडमधील विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे। क्लासमध्ये शिक्षकाकडून आणखी काही मुलींचा छळ झाल्याची शक्यता नाकारता येते। त्यामुळे सरकारनं या प्रकरणात एसआयटी स्थापन केली आहे। पण एवढ्या गंभीर प्रकरणाचं राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे या राजकारणाचे पडसाद या प्रकरणावर उमटू नये ही अपेक्षा व्यक्त केली जाते। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।